आज होणार लाडक्या बहिणींना 10वा अधिक 11वा हप्ता वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार मित्रांनो, आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10वा हप्ता तर जमा होण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे आणि एकूण 52 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहेत आणि त्यापैकीच आता नवीन हप्ता जो आहे तो 11वा हप्ता तो देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होत आहे. म्हणजे असे मिळून एकूण 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात येत आहेत. तुम्हाला किती पैसे मिळाले कमेंटमध्ये तुम्ही लगेच सांगू शकता. चला तर आता पाहूया 10वा अधिक 11वा हप्ता कशा पद्धतीने एकत्रित तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. सोबतच लाडक्या बहिणी योजनेमध्ये काही नवीन बदल झालेले आहेत का आणि झाले आहेत ते कशामुळे झाले आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. तर आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार एप्रिल हप्त्यासोबत मे महिन्याचा देखील हप्ता आता सुरू झालेला आहे. सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. आता ज्या बहिणींचा एप्रिलचा हप्ता जमा झाला आहे त्यांना लगेच मेचा हप्ता देखील त्या ठिकाणी जमा होणार आहे. मे महिन्याच्या हप्त्यासाठी पैसे सरकारने ऑलरेडी चेक साईन केलेले आहेत आणि ही चेकवर सही झालेली आहे आणि चेकवर सही झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते हा चेक 6 बँकांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे. आता हा चेक तर जमा झालेलाच आहे आणि हा चेक जमा झाल्यामुळे मित्रांनो तुम्हाला आता उशीर नाही, आता फक्त पैसेच वाटप जे आहे ते करण्यात येणार आहेत. सरकारने आत्ताच काही क्षणापूर्वीच 21 जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे आणि या 21 जिल्ह्यामध्ये कोणत्याही क्षणी पैसे जे आहे ते मेचा हप्ता जमा होणार आहे. हे पहा, एप्रिलचा हप्ता मिळाला, चांगली गोष्ट आहे, परंतु मेचा हप्ता देखील तुम्हाला आता लगेच मिळणार आहे. आणि जर अजूनही एप्रिलचा हप्ता मिळाला नसेल तर नेमकं काय करायचं आणि कशामुळे हा हप्ता तुमच्या खात्यावर जमा झालेला नाही. कारण की तुम्ही पाहिले असेल तुमच्या शेजारणीला जमा झाला, जवळच्या काकूला जमा झाला, परंतु तुम्हाला पैसे पडले नाहीत. मग त्याचे काय कारण असणार ते देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. कारण आत्ताच सरकारने जाहीर केल्यानुसार लाडक्या बहिणींनी वाट पाहण्याची प्रतीक्षा संपलेली आहे व आता फक्त पैसेच उचलण्याची महिलांना काळजी लागलेली आहे. तर मित्रांनो, हे पैसे देखील तुम्ही आज उचलू शकता. त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की बहिणींनी काळजी अजिबात करायची नाही, कारण की एप्रिलच्या हप्त्यासोबत मेचा हप्ता देखील आम्ही वाटप जे आहे ते सुरू झालेलं आहे व 21 जिल्ह्यापर्यंत हा हप्ता जो आहे तो आज पोहोच झालाच पाहिजे अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील तर यांनी दिलेले आहेत आणि हे आदेश दिल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावर हप्ता जमा जो आहे तो केलाच जाणार आहे. बहिणींना हप्ता मिळण्यासाठी हे एक अर्जंट काम जे आहे ते अर्जंट काम करायचं आहे. हे अर्जंट काम जर तुम्ही केलं तरच तुम्हाला 10वा अधिक 11वा हप्ता असे मिळून 2 हप्ते मिळणार आहेत, अन्यथा तुम्हाला 1 रुपयासुद्धा अजिबात मिळणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय छोटं काम आहे मित्रांनो, ते जर केलं तुम्ही तर तुम्हाला हप्ता लगेच जमा होऊन जाणार, कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही. तर ते आपण पाहूया. तर आता सर्वात प्रथम म्हणजे 21 जिल्हे नेमकं कोणते असणार आणि या 21 जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे ती देखील आपण पाहणारच आहोत. सोबतच आतापर्यंत एक गोष्ट तुम्हाला समजली असेलही, नागपूरला 10वा हप्ता अजूनही जमा झालेला नाही. आता त्याचे कारण म्हणजे काय? मार्चचे पैसे आले नाहीत, एप्रिलचे आले नाहीत, मग आता 2 महिन्याचे पैसे गेले कुठे? तर हे पहा, सर्व पैसे जे आहेत त्यांना तुम्हाला मिळून जाणार आहेत. तुम्ही नागपूरच नाही तर कुठल्याही जिल्ह्यातून असू द्यात, पुणे असेल, धाराशिव असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल किंवा इतर महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यापैकी कोणताही जिल्हा तुमचा असू देत, तुम्हाला फरक पडणार नाही त्या गोष्टीचा. आणि तुम्हाला आता हे छोटे काम जर केलं तुम्ही तर तुम्हाला लगेच पैसे जे ते मिळून जाणार आहे. तर मित्रांनो, केंद्र सरकारकडून हा विशेष निधी जो आहे तो लाडक्या बहिणींना वाटप केला जात आहे आणि ह्या निधी वाटप संदर्भात मित्रांनो एक नवीन अपडेट अशी आलेली आहे की 4 अत्यंत महत्त्वाच्या अपडेट आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पाहणार आहोत की 21 जिल्ह्यांची यादी, सोबतच कोणते ते 4 कामं आहेत, जे 4 कामं जर तुम्ही केले तर तात्काळ तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत, ते देखील आपण लगेच पाहणार आहोत. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींना लाभ तर मिळणारच आहे आणि 21 जिल्ह्याची यादी आपण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळत आहेत मित्रांनो. हो मित्रांनो, अतिशय छान अशी गिफ्ट लाडक्या बहिणींना वितरण केलं जात आहे. ते गिफ्टमध्ये काय असणार आहे, तर बऱ्याचशा महिलांना आतापर्यंत 830 रुपयाचं गॅसची सबसिडी जी आहे ती प्रतिमाहाप्रमाणे 3 महिन्याची गॅस सबसिडी मिळालेली आहे. तुम्हालाही मिळाली नसेल तर तुम्ही काय करायचं, तर गॅस बुकिंग करून ऑनलाईन भरून घ्या. गॅस भरा. तुम्ही गॅस भरल्याच्या नंतर तुम्हाला सुद्धा ही गॅस सबसिडी जी आहे ती मिळून जाणार आहे. आतापर्यंत मित्रांनो लाडक्या बहिणींना 2100 रुपयाची ओढ लागलेली होती, परंतु काही कारणास्तव मित्रांनो 2100 रुपयाचा हप्ता हा थोडा थांबवण्यात आलेला आहे. म्हणजे 10वा हप्ता जो आहे तो 1500 देण्यात आलेला आहे, परंतु 11वा हप्ता जो असणार आहे तो 2100 रुपयेच लाडक्या बहिणींना वितरण केलं जाणार आहे. आणि हा हप्ता
तुम्हाला जर पाहिजे असेल आणि यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही ते चेक करायचं असेल तर ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे ते आपण पाहूया. तर यादीमध्ये नाव येण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे हे चेक करायचं आहे, आपण डबल कुठल्या योजनेचा लाभ तर घेत नाहीत ना. कारण विषय काय झालेला आहे, जर तुम्ही डबल योजनेचा लाभ घेत असाल तर मग मात्र तुम्हाला अडचणी नक्कीच निर्माण होणार आहेत. कारण की ज्या महिला डबल योजनेचा लाभ घेत आहेत त्या महिलांची नावे लाडकी बहीण योजनेतून कायमचे रद्द करण्यात आलेले आहेत. याच्यानंतर दुसरी गोष्ट महत्त्वपूर्ण म्हणजे मित्रांनो, ज्या महिलांचं आधार कार्डवर वेगळं नाव आहे, पॅन कार्डवर वेगळं नाव आहे, तर असे वेगवेगळे नावं जर असतील तर त्या महिलांना देखील याची टेन्शन घेण्याची गरज आहे मित्रांनो. कारण की त्या महिलांचे देखील अकाउंट जे आहे ते रद्द करण्यात आले आहेत. म्हणजे समजा लाडकी बहिणीचा नंबर दिला एका आधार कार्डचा, पैसे पडतात दुसऱ्याच्या बँके खात्यावर, जर असे असेल तर मग मात्र तुम्हाला अडचणी नक्कीच येणार आहेत व हप्ता अजिबात मिळणार नाही. तर आता आपल्या मेन अपडेटकडे वळूया. ती म्हणजे 21 जिल्ह्यांची यादी नेमकं कोणती आहे आणि ह्या 21 जिल्ह्यामध्ये पैसे कशा पद्धतीने जमा होणार आहेत ते आपण अगोदर जाणून घेऊया. चला तर वळूया 21 जिल्ह्यांकडे. तर मित्रांनो, सर्वात अगोदर वाटप जे आहे ते कोणत्या जिल्ह्यापासून सुरू होणार आहे, तर ती होणार आहे म्हणजे पुणे या शहरापासून. कारण की पुणे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ जो तो आतापर्यंत 10वा हप्ता मिळाला नाही आणि या कारणास्तवच 10वा अधिक 11वा हप्ता असे म्हणून दोनही हप्ते एक सोबतच वितरण केलं जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर आता भरपूर महिलांचा प्रश्न होता, सर पुणे ठिकाणी पुणे जिल्हा तर सांगितला, पुणे विभाग म्हणजे कोणते जिल्हे? तर मित्रांनो त्यामध्ये आहे रायगड, सोबतच सोलापूर, कोल्हापूर, इकडं वर पाहिलं तर नाशिक असेल, आणि इकडं रायगडच्या नंतर मुंबई शहर, मुंबई उपनगर आहे. तसेच इतरही जिल्हे आहेत आणि मेन म्हणजे कोणते, तर इकडं नागपूर साईडला देखील पैसे जे आहे ते आज वितरण केलं जाणार आहे. नागपूर असेल, मग त्याच्या खाली साईडला मग दुसरे जिल्हे असतील मित्रांनो. तर विभाग असतात, कोकण विभाग असेल, नागपूर विभाग असेल, तर अशा पद्धतीने 2 विभागात आज पैसे जे ते प्रचंड प्रमाणात वितरण केलं जाणार आहे. जिल्ह्यांच्या रेफरन्ससाठी तुम्ही आपले पहिले व्हिडिओ पाहू शकता, त्यात अतिशय डिटेल आपण गोष्ट सांगितलेलीच आहे. जस्ट कालचाच व्हिडिओ आहे मित्रांनो, त्यामध्ये देखील आपण माहिती दिलेलीच आहे तुम्हाला. आणि मेन गोष्ट तर आता पैसे कोणत्या बँक खात्यावर येत आहेत आणि कोणते बँक खाते असेल तर तुम्हाला लाभ जो आहे तो नक्कीच मिळून जाणार आहे ते आपण पाहूया. तर मित्रांनो, बँक खाते तर असे आहेत की जे 8 बँका आहेत मित्रांनो, या 8 बँकेत जर तुमचे खाते असेल तरच तुम्हाला लाभ जो आहे तो वितरण केला जाणार आहे, अन्यथा तुम्हाला अजिबात लाभ जो आहे तो वितरण केला जाणार नाही. चला तर या 8 बँक खात्यांची नावे पाहूया. सर्वात पहिली बँक आहे मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट बँक. जर पोस्टाच्या बँकेत तुमचं खातं असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळतो असंही नाही. परंतु सरकारी बँकेत जर खाते असेल तुमचे आणि त्यातल्या पोस्टाच्या बँकेत खाते असेल तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जास्त लवकरात लवकर मिळत असतो. आता त्याच्यानंतर दुसरी बँक आहे मित्रांनो SBI बँक आहे, त्याच्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया आहे, सोबतच महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे. तर अशा 4 ते 5 बँका आहेत मित्रांनो. या 4 बँक 5 ते बँकेत खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे. आता ज्या बहिणींचं आधार कार्डवर नाव चुकलेलं आहे तर अशा बहिणींना पैसे मिळणार का? तर हे पहा, जर तुम्ही फॉर्म भरताना आधार कार्ड आणि बँकवरचे नाव जर सेम असेल तर तुम्हाला पैसे नक्कीच मिळून जाणार आहेत. बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड नंबर लिंक आहे का ते एकदा चेक करा. पैसे पडले आहेत का एंट्री करून एकदा चेक करा. कारण काय विषय होतोय, पैसे पडतायत, सर्व गोष्टी होत आहेत, परंतु लाडक्या बहिणींना असा विषय झालेला आहे, काही बहिणींचे खाते जे आहे ते निष्क्रिय झालेलं आहे व बऱ्याचशा बहिणी काय करतात की हप्ता आला की डायरेक्ट काढून घेतात. तसं न करता तुम्ही काहीतरी बॅलन्स त्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे. समजा तुमच्या खात्यावर कमीत कमी 100 ते 200 रुपये असणे गरजेचे आहे. तसं ठेवायचा तुम्ही 100-200 रुपये, कारण त्यामुळे खाते बंद पडणे किंवा काही होण्याचे विषय राहत नाही व सर्व गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर कट होऊन जात असतात. आता महत्त्वपूर्ण म्हणजे लाडक्या बहिणीसाठी अतिशय मोठी अपडेट देखील आपण मानू शकतो. तर शिलाई मशीन योजना लवकरच चालू होत आहे मित्रांनो. अतिशय प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर तुम्हाला ही सिलाई मशीन योजना लवकरच पाहायला मिळणार आहे. ही सिलाई मशीन योजना कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार? तर हे पहा, ज्या बहिणींना कमीत कमी 2 हप्ते जे आहे ते मिळालेले आहे तर अशाच बहिणींना सिलाई मशीन जे आहे ते मिळणार आहे. आणि कुठलेही तुमचे घरचे तर उत्पन्न जर तुमचे 2.5 लाखापेक्षा कमी असेल किंवा तरच तुम्हाला हा लाभ सिलाई मशीनचा मिळणार आहे. सोबतच लाडकी बहीण योजनेमधून जर की तुम्हाला बाहेर व्हायचं नसेल तर तुम्हाला लवकरच 2.5 लाख उत्पन्नाचं प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. लवकरच KYC सुद्धा केली जाऊ शकते. तर मित्रांनो, अशा अतिशय वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर मित्रांनो, तुमचा अर्ज रद्द होण्यासाठी किंवा सरकारने तुमचा अर्ज रद्द करण्याची अजिबात वाट पाहू नका. तुम्हाला लवकरात लवकर तुम्ही तुमचा अर्ज रद्द झाला आहे का नाही ते चेक करा. सर्व गोष्टी ज्या त्या क्लिअर कट ठेवा आणि तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो तो नक्कीच मिळून जाणार आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा उशीर किंवा दिरंगाई अजिबात होणार नाही. आता तर मित्रांनो, तुम्हाला 10वा हप्ता मिळाला का आणि मिळाला तर किती मिळाला ते देखील तुम्ही कमेंटमध्ये लगेच सांगायचं आहे. तर आता काही जिल्ह्यांमध्ये अजूनही पैसे जे आहेत ते आलेले नाही, तर त्या जिल्ह्यांचं काय? तर मित्रांनो, सर्व गोष्टी जर तुम्ही पालन करत असाल तर
तुम्हाला हप्ता जो तो डायरेक्ट मिळून नक्कीच जाणार आहे. कुठल्याही प्रकारचा उशीर किंवा दिरंगाई आता उशीर नाही मित्रांनो, आता फक्त पैसे वाटप असे स्पष्ट पद्धतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो 10वा अधिक अकरा हप्ता असे मिळून तुम्हाला 3,000 रुपये तर मिळणारच आहेत, परंतु यामध्ये जर वाढ झाली तर ती होणार आहे 2100 रुपयाची. हो मित्रांनो, 2,100 रुपयाचे आहे ते लाडक्या बहिणींना वाढवून मिळणार आहेत. आता ते कधी मिळणार, कशा पद्धतीने मिळणार, यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही, कारण की विषय काय झालेला आहे, ज्या लोकांनी आपल्याला सबस्क्राईब केलं आहे त्यांनाच अपडेट जे आहे ते वेळेवर मिळत असतात. ज्या लोकांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांना अपडेट मिळण्यास उशीर होतो, मग त्यांना काही गोष्टी राहतात त्यांच्या किंवा पैसे पडण्यापासून वंचित राहतात. तर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पद्धतीच्या अपडेटसाठी स्टे ट्यून विथ जॉब मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.